हरिओम. कल्पवृक्ष छायेखाली साधकांचा आत्मसंवाद या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण संवाद साधत आहोत कुसुमताई यांच्याशी. हरिओम कुसुमताई. हरिओम हरिओम. कुसुमताई, मग तुमचा आईंचा जो विरह तो कधी आणि कसा संपला? मी तिथं जिथं राहत होती झोपडपट्टीमध्ये तिथं सनातनचा सत्संग चालत होता. ही गोष्ट 97ची. म्हणजे तिथे मुस्लिम वस्ती असूनही सनातनचा हे सत्संग चालायचं. चालत होता तिथं. पुढे एक म्हणजे सावंत चाळ म्हणून होती. सावंत चाळ म्हणजे मराठी चाळ होती. तर त्या मुली माझ्या मुलाच्या वर्गात होत्या. आम्ही पालक होतो अशी ओळख आमची. बर बर. मग त्यामुळे आमचं जाणं येणं असायचं आणि मी सगळ्यांना धरून होती त्यामुळं. आणि मग त्याच्यानंतर मग तिथं त्यांच्या घरी मी गेले होते एक दिवशी. तर ती मला म्हणाली सनातन सत्संग चालतो. तर मला असं का वाटलं मला माहिती, मला आता हल्ली असं काय झालं आहे की मला आधीच हिंट मिळते काय नुकसान होणार आहे किंवा तुला हे करायचं नाही आहे, ही हिंट मिळते आता. त्यामुळे मी जरा मनाचा आवाज पहिला ऐकते. मग तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला आई भेटतील, सत्संग म्हणजे आई भेटणार, हे माझं उद्देश. तो सनातन आहे का कोण आहे ते मला देणं घेणं नाही त्याशी. सत्संग म्हटलं मी झोकली गेले एकदम. म्हटलं आणि मला काय अशी हे वाटलं म्हणजे आई भेटतील हे मला अगदी गॅरंटी वाटलं. मग असं मी त्या सत्संगात जाऊन बसले. ते थोडंसं मला आवडलं. तिथं विचारलं गेलं मला तुमचे गुरु कोण आहेत. तर मी म्हटलं मी गुरु वगैरे काही केलेलं नाही आहे, पण म्हटलं मी लहानपणापासून अशा व्यक्तीच्या सहवासात आहे. अरे तुम्ही एवढ्या मोठ्या गुरूंच्या सहवासात आहेत, त्यांना चाट पडली ते एकदम. तर म्हटलं मला त्या कशा भेटतील म्हटलं. तर म्हटलं भेटतील आम्ही सांगू तुम्हाला. असं करून ते टाळलं आणि तो विषय तिथं स्टॉप झाला. त्याच्यानंतर मग मी त्या पालकांच्या घरी गेले होते एक दिवशी त्या चाळीमध्ये. तर त्यांच्या बेडवर असा तो आईंचा अंक ठेवला. सनातन प्रभातचं आईने जे पहिलं प्रकाशन केलं होतं, उद्घाटन केलं होतं, तो अंक होता. त्याच्यावर आईंचा फोटो होता. आणि मी सहज असं म्हणून बघितलं आणि तो आई दिसल्यावर मी एकदम उडाली. म्हणजे काय माझी अवस्था, पळून जाऊ की धावून जाऊ असं झालं मला. आई आले, आई इथे. आणि मग लगेच मी तो अंक घेतला, हृदयाशी धरला आणि मला बरं वाटलं. मग मी ती बाई तर चहा घेऊन आली बाहेर माझ्यासाठी. आमच्या पालकांचं आमचं इतकं रिलेशन चांगलं होतं. ते आमच्या गावाकडचीच होती पालक. त्यामुळे तिचं माझं जाणं येणं खूप होतं आणि चांगलं होतं. मग ते म्हणाले तुम्ही हे, म्हटलं ह्या कुठं असतात म्हटलं ह्या गुरु. मग मी तो अंक घेतला. मी तिला काय बाकी काय बोलली नाही. मी तो अंक तेवढ्यात याकडे घेतला. म्हटलं हा अंक घेऊन जाऊ का म्हटलं विद्याची आई. म्हटले हो घेऊन जा ना, माझं झालंय वाचून म्हणाल्या. मी तो अंक वाचला. तर आईंचं सगळं त्यात होतं. आई अमक्या ठिकाणच्या वगैरे सगळं ते वर्णन होतं. आणि आई ते मात्र त्याच्यात उल्लेख होता की आई म्हैसात तपोवनात असतात. मग हे कुठलं नवीन आलं, बाळवाडा काय झाला, माझ्याकडे उलटे प्रश्न सुरू झाले. म्हणजे तुम्हाला मिरज तपोवन झालंय वगैरे याच्याविषयी काही कल्पना नव्हती. तो मधला गॅपच तुमचा मोठा गॅपच एवढा 10 वर्ष म्हणजे मी तडपडली अक्षरशः. म्हणजे जलविना मच्छली. अरे बापरे. मग तेव्हा जशा मला त्या पेपरमध्ये त्यांना बघितलंय तसं त्या माझ्या इथं बसलेत असं म्हणजे नजरेला सारखं तेच त्या सफेद साडीमधल्या आई. मी चपाती लाटायला बसले समोर आई बसलेल्या. इतका मला भास व्हायला लागला. म्हटलं आता काय करू म्हटलं आता. म्हणजे माझे सुरूच झालं माझं तडप. त्याच्यानंतर मग मी सत्संगात गेली. म्हटलं मग हे अंक आहे आणि ह्या आई आमच्या इथं आहेत, तर मला ह्या कशा भेटतील. त्या प्रमुखाला मी विचारलं. मग त्यांनी माझं हे जाणलं की ठीक आहे म्हणाले मी तुम्हाला भेटवते. म्हटलं मला ह्याला भेटायचंच आहे. म्हटलं भेटवते नको आहे आणि मी सांगते नको आहे मला म्हटलं उत्तर. कारण त्यांच्या उत्तरावर ना मी बघू करू भविष्य नको भविष्य नको, कृती पाहिजे. मी अडून बसले ना. मग त्यांनी ते मनावर घेतलं आणि त्याला मी तिथं सत्संग घेत होते, कराटे शिकवत होते त्यांच्याप्रमाणे. तिथेही मी म्हणजे दान अर्पण मागायला जात होते. त्यांचे बरेच प्रकल्प असतात, त्या प्रकल्पात मी भाग घ्यायची. तिथे बरंच म्हणजे मला पुढं केलं होतं त्यांनी. तिथे सत्संगी घेत होते मी सनातनचा. पण त्या सत्संगामध्ये नंतर मठामध्ये आईंचे जे लेख यायचे त्याच्यावर मी विश्लेषण सांगत होते. म्हणजे समोर सत्संग चालला तर मी इथं बसायची. म्हणजे आईंच्या बाजूला बसल्यासारखं झालं.
वा, किती छान. इतकं आईने करून घेतलं. त्याच्यानंतर म्हटलं आता ही म्हणजे आईने तडप जाणली असणार कदाचित. हां आणि मग मला म्हणाल्या की अशा डोईफोडे म्हणून पूर्वीच्या साधक होत्या आईंच्याकडे, जुन्या साधक येणाऱ्या. हां तर त्यांच्याकडे हे तू जा, त्यांना त्या तुला परफेक्ट पत्ता सांगितले. मला पण एवढं त्यांचं माहीत नाही. त्या सनातन अंक घेत होत्या, कारण त्या आईंचा लेख यायचा म्हणून. बाकी इंटरेस्ट कुणाला काय नव्हता. तर मला हे मग आई दिसल्यानंतर मी तर ह्यांच्या डोईफोड्यांच्या घरी गेले पहिल्यांदा. मग ते आता मुंबईचं कसं आहे, पटकन अनोळखी माणसाला आत घेत नाहीत. हम्म, आणि मी त्याला थोडी तरुण होते हम्म, आणि साधारणच होती दिसायला मी, काय अशी, हां आणि साडी नेसत होते त्यावेळेला. तर ते मग मला म्हणाले की त्यांनी ह्याच्यातून बाहेरच्या सेफ्टी डोअरमधून माझी सगळी मुलाखत घेतली. मग मी म्हटले मी मिरजची आहे. म्हटल्यावर त्यांनी लगेच दरवाजा उघडला. वा. लगेच म्हटले आते 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 बस 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 बस. लगेच म्हणजे इतकं मला त्यांनी हे केलं, म्हणजे जुनी ओळख. हां मग मला आतमध्ये नेलं, खुर्चीवर बसवलं. आधी पाणी आणते म्हटलं. त्यांचे पायाने त्या आदू होत्या, तरी पण त्या गेल्या आणायला. पाणी दिलं. मग त्यांनी माझं त्यांचं बोलणं झालं, परिचय झाला, सगळं काय झालं. मुलाखत झाली तिथंही. मग त्यांनी कमल पळणं तू परिवार हे आईंचं पुस्तक दिलं मला वाचायला. ते पुस्तक मी 2 दिवसात अक्षरशः प्रत्येक अक्षरावर अश्रू पडलेले आहेत माझ्यावर त्याच्यावर. बापरे. त्याच्यानंतर मी आईंना पत्र घातलं. हां. ते कमल पळणं तू परिवार हे म्हटलं. मला मी परिवारात त्या कुठे आहे म्हटलं. असं मी खरं मोठा आईने प्रश्न. लिहून घेतलं, मी नाही काय लिहिलं. हां. आणि अंतर्देशी पत्र लिहिताना प्रत्येक अक्षरावर पाणी पडलेलं होतं. बापरे. अश्रूंची झाली फुलं. पण हा प्रश्न पण कसा आहे, कमल हो, परणा तो जबरदस्त. परिवारी, या परिवारात मी कुठं आहे, मी कुठे हा ही जबरदस्त. व्याकुळता. खरंच. आईने लगेच कार्ड पाठवलं, हां. आहेस त्या अवस्थेत लगेच ये. वा. आणि तो दिवस हां. आणि आज आई भेटेपर्यंत आई माझ्या सतत बरोबर आहेत. वा. पण आईने म्हटलं की असेल त्या अवस्थेत मग गेलात लगेच. नाही ना, तिथं पण संशय उभा राहिला नवऱ्याचा. तिथेही माझी सत्व परीक्षा चालू. हां. मला म्हणाला नवरा, आश्रम आहे ना तिथं, महाराज ते संत वगैरे बरोबर नसतात, कुठले महाराज कोण काय आश्रम कुठला, बरेच प्रश्न झाले. हां. म्हटलं असं करा, म्हटलं तुम्ही जा म्हणे, मी पहिला जातो आणि बघून येते, अशी तुला नेणार नाही. म्हटलं ठीक आहे. सगळ्या गोष्टीत मी होकार द्यायची त्यांच्या ह्याला. बर. शब्दाच्या बाहेर त्यांच्याही नव्हते मी. नवऱ्याच्या सुद्धा शब्द कधी मोडला नाही मी. मग ते जाऊन आले. त्यांनी तपवून बघितलं. आई म्हणाले ती अजिबात ह्याच्या तो आई ते गेले तरी पण मला आई सतत माझ्याबरोबर होते. आई मग ते तपोवनात गेले तर त्यांचं आईंचं दर्शन झालं का, झालं. संवाद झाला का? हो, झाला संवाद. मग त्यांचं काय मत आईंविषयी निर्माण झालं? ते काय त्यांचं मत मी काय जाणलं नाही. जाणलं मला नाही. देणं घेणं नव्हते अशी, मला फक्त आईशी देणं घेणं होतं. बरोबर. कारण ते काय आध्यात्मिक एवढे नव्हते नव्हते. आणि त्यांचे विचार मला पटत नव्हते. त्यामुळे त्या माणसाशी मी काही जास्त संपर्क केला नाही. मग मी परत आल्यावर काय माझ्या म्हटले? कनेक्शन आईशी. मला काय म्हणतं असं म्हणतात ना की दुनिया काही ह्याच्यामध्ये पाणी मला काय देणं घेणं नाही. माझी आई माझ्यासाठी श्रेष्ठ. बरोबर आहे. नाही पण ते परत आले मग काय आले. म्हटले? आल्यानंतर म्हणाले, मग आईने निरोप पाठवलता. हां. तिला आहे त्या अवस्थेत की ती आता तिथं राहू शकणार नाही म्हणाले. बर. हे नवऱ्याच्या तर्फे निरोप हो, पाठवला. आणि पत्र आलं ते तिथं, आणि मला पत्र आले की आहे त्या अवस्थेत निघून ये. बर. जाणार कशी? हां. मी एवढी त्या पक्की नव्हते, नोकरी करत नव्हते. हां. पैशाचा नंतर मी problem. नोकरी नंतर झाली मी. हां. त्याला पण आईने आशीर्वाद दिला होता. पण खूप माझं त्याला म्हणजे चूल आणि मूल हीच माझी भूमिका होती. मग आले, मग 8 दिवसांनी म्हणाले चल आपण जाऊ आता मिरजेला. ते मला कधी नेतात इतकी तडफडली मी काय सांगू तुम्हाला. खरं. आई आहे तिथं म्हटल्यानंतर मी जी तडफडली आहे. आणि मग 8वा दिवस उजाडला एकदाचा मला निघून जायचा. मला मनाने इतकी आईच्या चरणाची पोचली होती की मी इतकी माझी तीव्र गती होती माझी जायची आईकडं. मग असं तुम्ही तपोवनात पोहोचला? हो, एकदा पोचली 97ला. डिसेंबरमध्ये मुलांना सुट्टी असते. हे 14 तारखेला जाऊन आले आणि मी 25 तारखेला गेली. 25 डिसेंबरला सुट्टी असते ख्रिसमसची, तेव्हा मला नेलं त्यांनी. बर. इतका काळ माझा गेला त्या तडपडून. 10 दिवस.
त्याच्यानंतर मग नेलं तपोरात गेलो आम्ही. त्या बोरगावकर काका आणि काकू होते दोघं सेवेला. हम्म. काका ह्या जेंट्सच्या इकडे बसायचे आणि काकू आल्या पुढं पाणी घेऊन वगैरे द्यायला. बॅग ठेवली तिथं महिला निवासमध्ये, माझी राहायची सोय केली. आणि पण आईंची ती ताटी उघडा ज्ञानेश्वरा ही अवस्था होती माझी. खरंय. आईच्या खोलीमध्ये गेल्या नुसता तेव्हाचा सत्संग प्रसंग. चालून संपला होता आणि आई आतमध्ये गेल्या होत्या, दरवाजा बंद केला होता. हं. त्यामुळं मला असं वाटलं की कधी आई येतात आणि माझी भेट. जेवायच्या महाप्रसादाच्या टायमाला पोचलो होतो आम्ही बर. आणि आईने सांगितलं होतं की तिला ती येणार आहे, गोड काय ते कर. बर. म्हणजे गोड तुम्ही द्यायला येणार. काय करणार. म्हणजे ती येणार आहे तर तिच्यासाठी काहीतरी गोड कर. वा. कढी केलेली होती, चपाती होत्या, तीच चपाती काकूने हाताने चुरली आणि गोड काय केलं आणि होतं? त्यात ते हे तूप घातलं आणि साखर घातली आणि माझ्यासमोर तो लाडू ठेवला, पोळीचा बर. लाडू. हां. पोळीचा लाडू. आणि तेवढ्या दरम्यान आईंची आरती वगैरे होऊन आई आतमध्ये गेली आणि दरवाजा उघडला. म्हणाले घेऊन ये तिला. मी अशी धावत गेली ना, मला काही सुचलं नाही, रस्ता बिस्ता काय दिसत नव्हता. आईची चरण धरून एवढी रडली मी. ती 10 वर्ष मी मला म्हणाले आई होतीच कुठं. आता काय सांगू मी, निरुत्तर होते मी त्यावेळेला. मी आईच्या, माझ्या सख्ख्या आईची सुद्धा अशी गळा पण कधी रडली नव्हती आणि असं वाटायचं की आईला मी घट्ट मिठी मारावी, पण माझं डेअरिंग झालं नाही. मी फक्त चरण धरले त्यांचे, चरणी पडली होती मी त्यांच्या. आईने मला हाताने उठवलं, डोळे पुसले, मला म्हणाला आता शांत हो, झाली ना, भेटलीस ना. म्हटलं ठीक आहे. मग खाली आले मी. म्हणले आता भोजनाची वेळ झाली आहे प्रसादाची आणि खाली चल. त्याला खाली त्या भावमंदिरातच जेवायला सोय होती. तर आई खाली आल्या, पायरीवर बसल्या होत्या. खालच्या 2 पायऱ्या सोडून वरती बसल्या होत्या आई. आणि मी, माझी मुलगी, मिस्टर इकडे बसलेत, माझी मुलगी आणि मी या महिलांच्या लाईनीमध्ये आम्ही बसलो, दोघीच होतो जेवायला. बोरगावकर काकू बसले समोर भांडी घेऊन वाढायला आम्हाला. माझा फक्त आईंच्यावर डोळ नजर होती आणि अश्रू चालू होते. जेवणाची शुद्ध नव्हती. काय जेवली आणि कसं जेवली मला काही आठवत नाही आहे. आई एवढंही म्हणतात, ती आज जेवणार नाही, ते मन भरलेलं आहे. तिथून आई सांगतायत मला, वा. तो लाडू तरी खा तेवढा. म्हणताना मी तो खाल्ला कसा तरी एकदा. खाल्ला म्हणजे पाण्याबरोबर घोटला. हम्म. पण ती नजर काय ढळली नव्हती आणि माझी अशी ढळली नव्हती. जेवणाकडे लक्षच नव्हतं तुमचं. अजिबात नाही. ती इतका आनंदात मी होती, म्हणजे काय, मला देहभान विसरले होते मी. 10 वर्षांनी आई भेटाव्यात, हे मी काय दुःख सहन केलं ते मलाच माहिती. खरंय. आणि आई डोईफोड्याच्या घरी 8-8 दिवस राहायचे त्यावेळेला. आणि माझं घर आणि डोईफोड्याचं घर फक्त 10 मिनिटाचं अंतर आहे. बघा, तरी तुम्हाला याची खबर नव्हती. योग नव्हता त्यावेळेला. योगायोग नव्हता. किती दुर्दैव माझं. खरंय. हे प्रारब्धाची परीक्षा आहे. हो ना, किती ती एवढी अं, 10 वर्ष म्हणजे काय. 10 वर्ष 10 दिवस. त्याच्यानंतर मग मला म्हणाल्या, मग मी झालं ते सगळा कार्यक्रम संपला, संध्याकाळी सत्संग झाला. ते सगळं मी काय काय नवीन होतं ना माझ्यासाठी सगळं. हां. ते बघितलं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी दुपारी आई बसल्या होत्या आणि कोण दोघी साधक होत्या, बोरगावकर काकू होत्या. आणि आईंचा दरवाजा थोडासा असा उघडा होता, म्हणून मी वाकून बघितलं. आणि त्या शुभदा खाडीलकर ना, हम्म. हो. हां, तर त्या चितगंधाचं लेखन करत होते त्यावेळेला. हम्म. तर ते त्यांच्या, मला आई म्हणाले की त्यांच्या रूममध्ये, तिच्या रूममध्ये तू झोपायला जा. बर. रात्र काढली तिथं. आणि सकाळ झाली, आरती झाली, सगळं झालं. दुपारी 3 वाजता आई सगळे ब्लाऊज पीस घेऊन अशा बसल्या होत्या, केसरी ब्लाऊज. आणि ते कटिंग करायला बसल्या. तर काय चाललं होतं त्यांचं मला माहीत नाही, पण मी सहज वाकून बघा म्हणजे असं वाकून बघितलं. वाकून बघितलं, आईने लगेच हात केला मला. मी आई बोलवायचीच मला भिशात होती. गेली आतमध्ये.
आतमध्ये गेल्या म्हटलं आता तुम्ही सारखा बाजूला एक्सपर्ट टेलर आली म्हणाल्या. बापरे. म्हटलं आई काहीतरी पदवी देऊ नका म्हटले मला. मी आणि म्हणते आईंना, हो. म्हणे बस बस खाली बस आणि हा ब्लाऊज पीस घे आणि हे ब्लाऊज असा आहे बघ. आईने तो ब्लाऊज दाखवला मला आणि हा असा कटिंग करायचा ना शिवायचा आहे आणि आता तू शिवायचं आहे. बर. झाला प्रश्न. हं. ठीक आहे म्हटलं, आज्ञापालन. हो. खरं आहे. मी कधीच आईंना काय ठीक आहे म्हटलं आणि बसली. कटिंग केला ब्लाऊज आणि तो त्याला अर्जुन लहान होता त्याला वयानं 22 वर्षाचा काहीतरी होता. 22 अर्जुन 23. माळी. अर्जुन माळी. हा. तो तिथं तबला वाजवायला होता आरतीच्या वेळेला. हं. तर मला म्हणाले की समोर त्या ते मंगलचे शेत होतं समोर. हो हो. तर तिथं मशीन होती, शिलाई मशीन. हं. तर आई म्हणाले की समोर मशीन आहे तिथं जा आणि ब्लाऊज शिवून आण कटिंग केल्यानंतर. तर मग तो मला अर्जुन घेऊन गेला. अर्जुन दाखवेल तुला म्हणाले. हं, हं, हं. मग अर्जुन बरोबर मी गेली तर तिनं तो कुत्रा भुंकायला लागला आम्हाला नवीन बघून. हं. मग तिथूनच तिनं आवाज दिला ज्याची मशीन होती. ती म्हणाली ताई मशीन 8 दिवस झाले बिघडले, बर. येऊ नका आतमध्ये. परत एक परीक्षा. म्हटलं आता काय करायचं. म्हटलं मग शिवेन ना हाताने. असंच माझं मन मला उत्तर पण दिलं लगेच. हं. आणि मी आईंच्या रूममध्ये परत गेली. हं. म्हटलं आई त्यांची मशीन बिघडली हाताने शिव का. अगं म्हटले शिव ना, शिलाईपेक्षा म्हणे मशीनपेक्षा ह्याची हाताची शिलाई मजबूत असते. झालं तिथंच बसली ना फटकाला घालून. आई वर बसले तर मी खाली बसले. बर. दुपारी 3 ते 6 अर्धा ब्लाऊज झाला. येणाऱ्या जाण्या सगळ्यांना सांगतात आई 10 वर्षांनी आली ती भेटायला. हं. 10 वर्षांनी आली बघा भेटायला. लहानपणापासून पण माझ्याकडे येते, लहानाची मोठी झाली माझ्याकडं. पण आता 10 वर्ष नव्हती, गायब झालती बघा. हं. आणि मी आईनं बघते. हं. आईने आई प्रश्न विचारत होत्या. बाळवाड्यातला आमचा विषय, माझ्या घरचा विषय वगैरे चालला होता आमचा. तर मला तेव्हा आई म्हणायला तुझं हे माहेर आहे तर यायचं आता, हं. हक्काने यायचं. आणि माझ्या घरचं पण भावांची वगैरे अवस्था त्यांना माहिती होती. बरोबर. मी कधी आईनं कुठलं दुःख सांगायची मला आवश्यकता लागली नाही. पण इथे एक प्रश्न आहे की तुमची ही एवढी बिकट अवस्था आईंना तर माहिती होतीच, पण त्याच्यावरती आईंनी काही बोलल्या का हो तुम्हाला? नाही, कारण आई मला सपोर्ट करत होते एवढं मला माहीत होतं. नाही, पण तुमची परिस्थिती हालाकीची आहे, तुम्ही कष्ट घेताय, तुम्हाला त्रास होतोय, त्याच्यावरती आई काही तुम्हाला म्हटल्या? कधीच नाही. म्हणाले माझी आई पण ते दर्शनं घ्यायची ना माझी स्वतःची आई जन्मदात्री. ते असं घर वगैरे आणि म्हणजे सुखवस्तू घरातली आहे असं माझं होतं तसं. म्हणजे एवढे आम्ही गरीब पण नव्हतो काय. म्हणजे खाण्यापिण्याची कधी चणचण भालची नाही. त्यामुळे काय बोलायचा प्रश्न नाही. मग नंतर हे लग्नाचा पडाव जो होता किंवा माझ्या लग्नाच्या तेच आधी लग्नाचा जो त्रास तुम्हाला झाला त्याच्याबद्दल आई काही बोलल्या का तुम्हाला? नवऱ्याबद्दल वगैरे? नाही, आई मला एकदा म्हणाल्या होत्या तुझा त्रास मला माहिती आहे म्हणाल्या. जूनमध्ये मी आरती केली आणि आरती ठेवली तिथं भाव मंदिरमध्ये. आणि मनात असं आलं माझ्या की सगळी सेवा केली आपण, शूद्र सेवा केली, जेवणाची सेवा केली, सगळं काय केलं. म्हटलं आपल्याला गुरूंची सेवा नाही मिळाली. म्हणजे लहानपणापासून करून पण मला ते असं वाटलं. का वाटलं मला माहीत नाही, पण मला वाटलं. ते आईंना कळलं. आणि मी ती आरती ठेवून मी काय बोललीच नाही. पण मी मनात म्हटलं आणि मी भाव मंदिरच्या दारातच आहे अजून. तेव्हा सविता पाटील होती सेवा करायला आईंची, जळगावची. तिने मला आवाज दिला. मुंबईची कुसुम कोण आहे आणि आईने ताबडतोब बोलवले. म्हणजे शेवटचं पाऊल उंबरठ्यावर ठेवणार तेवढ्यात मला आईने बोलवलं. मग मी लगेच पळत गेली आईंच्याकडं. म्हटलं काय आई तुम्ही मला बोलवलं, काय झालं? तर म्हणाले नाही तुला राहायचं आहे आज माझ्याकडं. अरे बापरे म्हटलं. मनात मी बोलली. म्हणजे ते असं आहे ना की मला सांगायची काय गरज कधी लागलीच नाही. जे काय आहे ते आईंना मनातून कळत होतं. बरोबर आहे. आणि आईंचे चरण धरून मी अजूनही समस्या सांगते आणि माझी सॉल्व्ह होतात. त्यामुळे मला तिथपर्यंत जायची काय गरज लागत नाही. नवऱ्याबद्दल काही बोलल्या का? मग तेच ना, मग त्याला मग ठेवून घेतलं मला रात्री. मग म्हणाले रात्रभर आम्ही दोघी बोलत होतो. आई रात्रभर रात्री 2 ते 4 झोपल्या नव्हत्या आणि मलाही झोप नव्हती. ते व्हीलचेअरवर फिरायच्या, बाथरूमला मग त्या दरम्यान काय बोलणं झालं? मग तेव्हा मग आई बोलत होत्या की म्हणे तुझा नवरा तसा आहे मला माहीत आहे सगळं.
तर म्हटलं हो, मग आता काय करायचं म्हटलं, झालं की आता 3 मुलं झाली, आयुष्य संपलं म्हटलं आता. हम्म. अशी काय बोलतेस तू? म्हणजे आमचं सहज बोलणं, आमचं सामान्य माणसं बोलतं तसंच आमचं बोलणं होतं. बरं. हां. तर म्हणे अशी काय बोलतेस तू, मला सगळं माहीत आहे, तू कधी दारात आईच्या आलीस, माझ्या आईच्या दारात मी कधी रडत गेली नाही ना, हे आईनं कधी सांगितलं की माझं असं आहे म्हणून. हम्म. त्यांना वाया वाया कळलं होतं हम्म. आणि मनातून कळलं होतं. तेव्हा ते मंत्र पाठवत होते ना मला. बरोबर आहे. तर म्हणाल्या की असतं आता ते, तू तेवढं तारलंस, फार मला हे आहे म्हणाल्या, हम्म. गर्व आहे त्या गोष्टीचा, मला हेच पाहिजे म्हटलं बस. आणि प्रारब्धाबद्दल काही बोलल्या? नाही तुझं नाही, तसं काय बोलल्या नाहीत त्या. बरं. पण त्यांनी आम्हाला हे सांगितलं की म्हणे असं आहे म्हणे, म्हणे त्यांच्याविषयी सांगितलं त्यांनी हम्म. की माझा जन्म का वाढवून दिला तुला माहिती आहे का? हम्म. तर मी म्हटलं काय, कसा काय म्हटलं, तू आता तुम्ही तर देवतत्व आहात म्हटलं, तुम्हाला तर माहिती असणार. हम्म. तर म्हणाल तसं नाही आहे, एकदा रेड्यावर बसून यम आला, तपोवनात आला आणि तो रेडा आईंना बैला खाली बसला म्हणे, आई सांगत होते हे. आणि रेडा खाली बसल्यावर यम उतरला खाली, यम उतरल्याने त्याने हात जोडले आईंना हम्म. आणि तेव्हा म्हणाले तुला आयुष्य वाढवून देण्याची जरुरी आहे, हम्म. म्हणून आता माझे केस बघ परत काळे व्हायला लागलेत, असं आईने सांगितलं मला. बरं. ही कुंडलं छान किती दिसालेत बघ माझे. ही किती सालची गोष्ट तुम्ही सांगताय? जून 2006. तर मग आई म्हणाले की मला जन्म वाढवून मिळालेला आहे, माझं कार्य बाकी आहे. म्हटलं आई किती चांगलं केलं ना यमनी, हम्म. आमच्यासाठी तुम्हाला परत पाठवलं. तर मी अशी म्हणते आईंना. वा. तेव्हा म्हणाले बघ हे असं असतं, तुझंही चांगलं होणार म्हणाले. वा. आणि तू स्वतः नोकरी अजिबात सोडायची, नोकरी सोडायचा विचारही करू नकोस म्हटलं मला. बरं. ते आणि मी म्हटलं मी 12वीला परीक्षा बसली वगैरे, ते मी आईनं मध्ये सांगितलं होतं, त्यांनी आईने मला आशीर्वाद दिला होता बरं. करायचं सगळं. पण नोकरी अजिबात तेव्हाही सांगितलं होतं आईने मला, नोकरी सोडायची नाही. तुम्ही आता पुढे येऊन 2006ची गोष्ट सांगितली, ज्याला तुम्ही चुकून 23 म्हटलात, पण आपला विषय होता ब्लाऊजचा. 97चा. हां, तर त्या ब्लाऊजचं पुढे काय झालं? मध्ये ब्लाऊज 3ला शिवायला घेतला, रात्री 11ला तयार झाला आईंचा ब्लाऊज. हां. आईंच्या जवळ थोडं बसत, रूममध्ये थोडं बसत करून तयार झाला रात्री. ती सुई गंजकी होती, बोटात किती वेळा घुसली माझ्या, रक्त बापरे. आलं बोटातून. हं. पण ते जरासुद्धा त्याच्यानंतर मला दुखलं नाही ना, काय लागलंय तेही माहीत नव्हतं मला. हं. पण ते ब्लाऊजवर पडू नये ही मात्र मी काळजी घेतली होती. हं. आईंच्या ब्लाऊजवर रक्ताचा माझ्या डाग नको बाबा म्हटलं. बरोबर आहे. म्हणजे तेवढं मी जपलं होतं. हं. आणि रात्री 11ला तयार झाला बरोबर ब्लाऊज. वा. आणि आईंना ती जयती होती त्यावेळेला, हां. भट्टाचार्य, हो. तर ती पायरीवर उभी होती खालच्या. हं. आणि ती विचारायला गेली, ती चितगंधामध्ये लेखनामध्ये एक वाक्य होतं असं की आपण गुरूंना हार समर्पण करतो, त्याचा अर्थ काय होतो, ते ती आईने विचारायला आली होती, जयती. आणि तिथं मी समोर उभी होती. बरं. तेव्हा आई म्हणाल्या की तुमचं मनापासून जर समर्पण असेल तर तो हार अर्पण करावा, हे त्याचं महत्त्व गुरूंना जातं. हं. तुम्ही किती समर्पित आहात गुरूंना, खरं आहे. आपला समर्पण भाव केवढा, नुसतंच मी हार घालते, मी हे केलं ते असं नाही. तुम्ही समर्पण मनापासून किती समर्पित आहात, बरोबर आहे. तो हार महत्वाचा आहे आईंना. तुम्ही हार खाल्ली का, गुरूंच्यापासून तुम्ही हारलात का, नाही. तो हार घालणं म्हणजे याचा अर्थ तो. हं. ह्या वाक्याचा तुमच्यावर परिणाम झाला. खूप परिणाम झाला. आणि मग नंतर मग मी ते ऐकल्यानंतर माझं मन परिवर्तन झालं. म्हटलं आई, मग जयती साई सांगत होते, मी ऐकत होती. मग म्हणली जयती, मग मी बाहेर पायरीच उभी होते ना, तर मग जयती म्हणाली काय काम आहे तुमचं, तर म्हटलं मला आईंना ब्लाऊज दाखवायचं आहे म्हटलं. मग आईने लगेच, आई बाथरूममध्ये गेला, लगेच ब्लाऊज घालून बघितला, म्हणाले थोडासा उजव्या काखेमध्ये ना टाईट आहे. तर ठीक आहे म्हटलं. मग तो तेवढाच उसवला, परत कटिंग केला आणि परत शिवला. परत मी रात्रीने गेले. मग 2 मिनिटाचं काम होतं ते हो. माझ्यासाठी. हो. तर मग आपण मी त्याला गेली, जेव्हा उतरत होती तेव्हा माझ्या मनात एक पाल चुकचुकली की म्हटलं पटकन आपण अनुग्रह मागावा आईंच्याकडून. बरं. मग मी जयतीला लगेच, मी खालीच्या पायरीवर उभी होती आणि ती वरच्या पायरीवर उभी होती. म्हटलं मी तिथंच विचारलं, आई उद्या अनुग्रह देता काय, विचार ना. म्हटलं मला घ्यायचं आहे अनुग्रह. आणि माझ्या मनात ते सनातनला गेल्यापासून गुरूंचं हे चांगलंच माझ्या मनात भिनलं होतं ते. खरं आहे. गुरु काय असे ते कळलं होतं त्यावेळेला.
म्हटलं आणि मला लेडीज गुरु पाहिजे होते म्हटलं, आणि आपण एवढं जवळ असून आपण काय केलं नाही. आता तर आई, तेव्हा मला आई म्हटल्या नाही की दीक्षा घेणं काय सोपं का, हे एवढा तुला काय सोपं वाटते काय म्हणाले होत्या ना. पण मी दीक्षा मागितली होती, अनुग्रह नव्हता, हे त्यावेळेला कळलं मला. दोन शब्दांमधला फरक हो. तो कळला मला. दीक्षा म्हणजे संन्यास दीक्षा, हम्म. आणि अनुग्रह म्हणजे आपण गुरु गुरु आपल्याला अनुग्रह देतात. ते संसारी कळलं. लोक, हां. संसारी माणसांना. हां. तर मग त्यावेळेला मला थोडंसं कळलं होतं. मग जयती आत गेली, म्हणाली त्या कुसुम म्हणतात की हे अनुग्रह देणार का. म्हटलं हो ना, का नाही म्हणाल्या, सांग तिला सकाळी 8 वाजता. मग तिला बोलव वरती. हम्म. वरती बोलव म्हणताना मग मी गेले वरती. मग म्हटलं आई अनुग्रह घ्यायचा आहे मला माहीत आहे, कळलं मला, पण मग तयारी काय करायची म्हटलं. तर म्हणाले कशाला तयारी काय करायला पाहिजे. म्हणाले फ्रीजमध्ये पेढे एवढे पडलेत, नारळाची झाडे एवढी तपवण्यात आहेत, आणि तुला वस्त्राचे पैसे काय द्यायचे ते दे, झाला प्रश्न मिटला. तुला काय आणायची गरज नाही, तू फक्त आंघोळ कर आणि ये तू. म्हणलं मुलीला पण घेऊन येऊ का. 10 वर्षाची होती माझी मुलगी. बर. म्हणलं हो आण ना, चालेल म्हणाल्या. आम्ही दोघीच होतो अनुग्रह घ्यायला. वा. आणि कुठल्या वारी झाला हा. सोमवार होता. बर. वा, छानच. आणि मग आई आम्ही गेली, आम्ही सकाळी आंघोळ केली आणि जाऊन बसलो. तर सगळे ते हे आईंची पूजेची तयारी करून ठेवली होती तिनं, जयतीने. आणि आम्ही बसलोय दोघीजण. आई समोरून आल्या, तो ब्लाऊज घालून, अरे बापरे, मी नकशिकांत बुडाली त्या. क्या बात आहे. तुम्ही शिवलेला ब्लाऊज तुमच्या आई अनुग्रहाच्या परिधान- वेळेला आई घालून आल्या. परिधान करून आले म्हणजे. क्या बात. म्हणाले आई म्हणाले तुला, आई मी आईंच्या ब्लाऊजकडे बघते आणि आईंच्याकडे बघते. मला आई म्हणाल्या तुला नको सांगा, आठवण नको यायला माझी, मी शिवलेला ब्लाऊज आईने घातला आणि मला अनुग्रह दिला. वा. सुंदर. मी म्हटलं आई माझी, मी काय सांग म्हटलं, माझ्याकडे शब्द नाही आहेत. मला बोलता येतच नव्हतं त्यावेळेला. मी फक्त बघितलं आईंना. काय सुंदर नातं आहे खरं तुमचं हो, आणि सुंदर. आईचं. आणि इतक्या सुंदर दिसतो, परफेक्ट ब्लाऊज इथपर्यंत बसला होता. 3-4 ब्लाऊज घालायची आई, इतक्या परफेक्ट बसला होता ब्लाऊज. किती वेळा आई घालायची. आई म्हणायची कुसुमने शिवलाय. किती कौतुक, किती माझं हे. आईने तुम्हाला कधी असं जवळ कुशीत घेऊन कधी लाड केले. डेअरिंग नव्हती आमची. आईंनी स्वतःहून कधी. हा, तसं बऱ्याच वेळेला करायचे आम्हाला. हा. पण आम्हाला ते कसं, आई होत्या आमच्यासाठी, आईच फक्त होत्या. गुरु असं आम्ही कधी त्या ह्याच्यातून बघितलंच नाही आई. कुसुमताई, तुमचे हे अनुभव इतके छान आहेत, आम्हाला अजून तुमच्याकडून ऐकायचं आहे, पण इथे वेळ झाली आहे थांबण्याची. तर आपण पुढच्या भागात हा संवाद तसाच सुरू ठेवूयात. प्रेक्षकांना मी असं म्हणेल की हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. भेटूया पुढच्या भागात. हरिओम. हरिओम.